वही डोकावून बघितल्याने गेलेले पैसे परत येणार आहेत का चंद्या? प्लीज मला वाचव ना यार. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला की आपल्याला चोरी करता येत नाही. कशाला घ्यायचं गल्ल्यावरचे पैसे? अरे फक्त 1,500 रुपये उचलले रे. आणि ते पैसे जाऊन काय मी काय बार मध्ये नाही उडवले, ते पॅन्ट शिवायसाठी वापरले. चंद्या किती पॅन्ट आहेत तुझ्याकडे? आहेत रे, पण चला माझं पोट म्हणजे ना पृथ्वीचा गोल झालाय. त्यात सगळं काही मावतं, फक्त कमरेवर पॅन्ट मात्र राहत नाही. एवढं होतं ना मग वहिनीनं सांगून घ्यायला हवे होतेस पैसे. बायकोला कळलं ना तर ती चिरून काढेल मला. आई शपथ सांगतो यार, चंगळ करण्यासाठी नाही घेतले पैसे, माझी मूलभूत गरज होती यार. सौर्या प्लीज काहीतरी कर ना यार. म्हणजे तू मला वहिनींची खोटं बोलायला सांगतोस? नाही, मला नाही जमणार. ऐक नाही, ऐक मला जमणार. चंद्या आवाज दुकानात खूप उठबस होती लोकांची आणि खारीचा सगळ्यांनी फडशाच पाडला, पण तुम्हाला आवडते म्हणून बाजूला राखून ठेवली. घ्या. थँक्यू वहिनी. अहो थँक्यू काय, उलट मी थँक्यू. तुम्ही आमचं एवढं अकाउंट बघता, सगळे हिशोब चोख ठेवता आणि काही असेल तरी मला सांगता प्रामाणिकपणे. हो ना. हा नाही हो ना, म्हणजे बघतो हिशोब, थोडा वेळ लागेल अजून. हा निवांतपणे उद्या. काय आहे, का डिस्टर्ब करतोय सारखं? जा तिकडे उभा. अरे माझं साबर तुल्य, कुठे जाऊ मी? कोपऱ्यावर जाऊन उभा. अजिबात नको. हा ही संधी हवी असते त्यांना टंगळ मंगळ करण्यासाठी. बसून राहो. वहिनी मी काय म्हणतो, बोला ना. तुम्ही दोघे जाऊन या ना जरा कोपऱ्यावर फिरून. मी आहे दुकान सांभाळायला. असं ह्या कुठे नेतो तुम्हाला फिरायला? चंद्या जा, वहिनींना घेऊन जा जरा फिरायला. आहो इकडे या. या या म्हटलं ना. हो या या ना, या ना. हा तुम्ही माझे कोण आहात? नवरा. शंका आहे तुम्हाला? नवरा आहे म्हणजे प्रियकर आहे, हितचिंतक आहे, सर्व काही आहे. हो ना. मग शेवटचं केव्हा नेलं होतं मला फिरायला तुम्ही? हा आता 15 दिवसापूर्वी पासोड्या विठोबाला. ट्यूबलाईटी आणायला? हो हो. प्रेमाने म्हणून कधी नेलं होतं बाहेर फिरायला? हा मागच्या वर्षी आपण नाशिकला गेलो होतो ना. कपालेश्वर, त्र्यंबकेश्वर सगळीकडे फिरून आलो. ते तुमच्या चुलत्याच्या आजे माम्याचं मयत होतं ना, त्याच्यासाठी गेलो होतो. हे बघा नीट आठवा आणि धड उत्तर द्या मला. हा 5 वर्षापूर्वी तुझ्या माहेरी गेलो होतो आपण. बहिणीच्या बाळणपणासाठी गेलो होतो. हा रट्टा देऊ तुम्हाला? रट्टा देऊ म्हणजे तुम्हाला आठवेल? देऊ रट्टा? नाही 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 आठवू दे. नाही आठवते? नाही आठवू दे. म्हणजे सगळा हिशोब लागला चोख. ध्वजाग्रे उचली बाहोहार आवेशे लोटला पुढे. अनु स्तोत्र म्हणतायत. आई जरा शांत बसशील का तू? हो मी चित्राला घाबरवते असं ग तू. नाही तसं नाही. आणि काय मॅडम, एवढ्या मोठमोठ्या लढाया लढता तुम्ही, गाडी नाही चालवतायत? शिकते ना मी आता. प्लीज घोका आता. ABC. एक्सेलरेटर, ब्रेक, क्लच. ABC. निघूया आता. हो आरामात. नमिका मी काय म्हणते, आपण असं बाजूबाजूने डाव्या बाजूनेच हळूहळू जाऊया बरं का, मोकळ्या रस्त्यावर. म्हणजे काय ते मंडईतल्या उगीच गर्दी पेटी तर पोहा जायला. आई तू ना अगदी माझ्या मनातलं बोललीस माहितीये का. मंडई म्हटलं ना की मला ती क ज्या ग बाई आठवते आणि तिचं बेंबी पासून कोकळलं. ही बाई पट्याची बायको कशी काय असू शकते? म्हणजे कसा राहत असेल तो तिच्या बरोबर, कसा सहन करत असेल तिला? भारतातले 34% पुरुष हे ना दिसायला मवाळ असतात, घरी जाऊन अरेरावी करतात. त्या 34% सौरभ असूच शकत. कसला जेंटलमॅन आहे तो. ती 1 नंबरची आगाऊ आणि माजोरडी बाई आहे.
तू त्याची अशी बाजू घेऊन बोलतेस की जसं काही तो तुझा घनिष्ठ जीवश्च कंठस्थ मित्रच आहे. घनिष्ठ वगैरे माहित नाही, पण मित्र नक्की आहे आणि तितपत ओळखते मी त्याला. हो बाई, अहो गाडीत बसलाय की कासवावर. तू विमान चालवतोयस ना, मग जा की तुझी वाट काढून. आता बाई गाडी चालवणार म्हटल्यावर तेच करावं लागेल. ए पुरुष प्रधान संस्कृतीच्या चमचा, मी निदान शिकते तरी तुला येतात का पोळ्या लाटता? बाईंच्या नादाला लागा. चल अगाऊ नुसता. हा चंद्या, तुम्हाला एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे. बोल. सौरभने तुम्हाला सारसबागेत बोलवलंय. आता हो. कशासाठी? आणि त्यानं का केला नाहीये फोन? त्याच्या मंडळींच्या जाचातून सुटका झाली की विचारतो त्याला. बरं, जाईन मी. आपण जरा पार्किंग शिकूया का आता? हो. हा, जरा थांबव, इथे थांबव. हळू 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 हळू. दाब दाब दाब, इथे दाब, इथे जागा आहे बघ. हा, हळू. लेफ्टचा सिग्नल दे आधी. चित्रे देते देते. इथे इथे हळू, अगदी फुटपाथला लागून. काय ग, कोणाचा फोन होता? कामाचा होता. तुम्हा दोघींना सोडून मग जाईन मी तिथे. मी सोडू का? नाही, अजिबात नको. आणि अरे हा बघ, हा मागे काय येतोय? हॉर्न हॉर्न दे, हॉर्न दे, जोरात दे, हॉर्न दे. अरे काय करू? तू रिव्हर्स घे, रिव्हर्स घे. मागे जागा आहे, कोण नाहीये मागे. तू क्लच दाब, मी टाकते. अगं अरे ठोकली. कोणीतरी पुरुषच असणार. थांब बघते मी जाऊन. जरा बेता ना. आई तू गाडीतच बस, मी आले, उतरू नकोस. ओ मिस्टर, उतरा उतरा उतरा. सॉरी रिअली सॉरी. ओ मॅडम, गाडी ठोकलीत तुम्ही. अहो तो गाडीचा ब्रेकच लागला नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुम्हाला लागलं नाही ना? नाही, पण गाडीला लागलं बहुतेक. बरी आहेस ना तू? तू त्यांनाच काय विचारतेस, लागलं नाहीये ना? अगं गाडीला एवढं नाही लागलंय. ओके, ठीक आहे. चिलपिल. मॅडम, गाडी जरा पुढे घेता का? हो हो, लगेच घेते. आणि सॉरी हा, एक्स्ट्रीमली सॉरी. चल ग. झालं का बाई नीट? चित्रे, हो. कसले रंग बदलतेस का तू? मगाशी पुरुष होता तर लगेच तलवार काढलीस, आणि बाई दिसल्याबरोबर लगेच मदतीचा हात. मग काय, गाडी चालवणाऱ्या बायकांना प्रोत्साहन द्यायला नको? आणि आपण ओरडलो ना तर खच्चीकरण होतं मग बायकांचं. अगं पण ती बाई रस्त्यात उतरली आहे ना गाडी चालवायला, मग ती नीट चालवायला नको का? हो, पण पुरुष पण काय कमी नसतात. बाई गाडी चालवते असं कळलं की मुद्दामून कट मारतात. हे बघ, हे बघतो बघ. बरं ऐक, आता एक काम करा, एखादा रिक्षा स्टँड बघून थांबवा गाडी. दोघी उतरा आणि सरळ घरी जा. मी सोडू तुला? अजिबात नको. त्यापेक्षा मी उतरते आणि रिक्षाने जाते. नाही 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 हे नको. काय? अगं चित्रे, आपण जाऊ ना रिक्षाने. आपल्याला काय, तिला जाऊ दे तिची गाडी घेऊन. तू बघ इथे रिक्षा दिसली ना कुठे तर तिथे थांबव. ती बाई जाऊया. थांबवतेस इथेच बघ. सुप्रभात. जे सौरभ कामाला लागला म्हणजे सकाळ झालीच. अगं नाश्ता आणायला गेलो होतो. बरोबर. तुझी ती म्हैस सांभारली असेल भूक भूक, आणि तो रेडा आहे तिच्या होतो मिळवायला. काय बोलतेस तू? माझा मी गेलो होतो,
ऐक, तुझ्यासाठी पण आणलाय, पिशवी आतमध्ये ठेवतो. हा, ठेव आणि बस जरा, मी गोडभर चहा देते तुला. आलेच. नको नको नको, आज खूप आवरावर करायचे, रविवार आहे ना. हो बरोबर. आठवडाभर ऑफिसचं काम असतं, रविवारी घरकाम करायचंय. वा वा, तुझ्या वहिनीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हो, अगदी आदर्श कुटुंब आहे तुमचं. हा चला ठेव तिकडे, आलेच मी. हो. बाप्पा कुठे निघालात? कुठे काय हं? पोटात अन्नाचा कण नाहीये, भूक लागलीये, तू काही विचारायला तयार नाहीयेस. बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो. हा. ओ आप्पा, बायांना तुम्ही खाऊन येताय तर माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन या ना. कोणी काही आणायची गरज नाहीये, गरमागरम ढोकळा आणलेला आहे. अगं भूकच लागली होती. बरं झालं मी वाढून आणते. थांब ग, मी पण आलो तुझ्या मदतीला. आलो. हा चंदू बोल. हॅलो सौर्या, काय करतोस तू? काही नाही. तुला आत्ताची आत्ता कपडे बदलून निघायचं. आत्ता कुठे? जलवाने तुला सारसबागेत भेटायला बोलवलंय. आत्ता? इतक्या सकाळी? अरे मग काय, तुला काय सायंकाळची डेट हवी होती जलवा सोबत? चंद्या, काहीतरी मूर्खासारखं बोलू नको आणि फोन ठेव. सौर्या, फोन ठेवू नकोस. जर तू माझा फोन कट केला ना, तर तू माझा फोन कट करत नाहीयेस, तर तू जलवाची डायरेक्ट लाईन कट करतोयस, हे लक्षात ठेव. असं कसं जाणार चंद्या? घरी इतक्या गोष्टी, इतकी आवरावर आहे, इतकं सगळं करायचं, मग सगळं वलीला एकटीला करायला लागतं. आणि मिस अनामिकांना मला भेटायचं असतं ना, तर त्यांनी मला फोन केला असता. ठीक आहे, बस तू कारण काढत, पण एक लक्षात ठेव, तू जर तिला भेटायला गेला नाहीस ना, तर डायरेक्ट दारावरची बेल वाजेल. आणि तुला जलवा कशी हे माहितीये, समजलं ना? मग आता तू विचार कर. बाय. अरे देवा, मिस अनामिकेकडे येण्यापेक्षा मी गेलेलं बरं. नको नको. मी भाऊजी हे घ्या, नाश्ता करून घ्या. हो, मी जरा आलो. अहो कुठे चाललं तुपाची पोटी? ती त्यांनी भेट नाही, हे नाही, एक काम आठवलंय, मी पटकन येतो. काही न खाता गेले. मला यांची लक्षणं काही बरी दिसत नाहीयेत. अरे ढोकळा संपवतो आणि मग बघतो लक्षणं काय येत ती. हो ठेवा ढोकळा बाजूला, लक्षणं बघायला लागतील आधी. चला तुम्ही. असं काय करतेस तू? बघायला लागेल कोण आहे, कुठे, कोणाला भेटतायत ते. मावशी आलो ग. सौरभ, अरे आत्ता आलास, परत निघालास काय? जरा सारसबागेत जाऊन येतो गणपतीला. का ग? सारसबागेत का? मावशी, मी आल्यावर सगळं सांगतो तुला. आलो. अरे सौरभ, काय भैया असं? या पा चल 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 लवकर, चल 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 चल. अरे काय करताय काय तुम्ही हे? अहो ते कावळे कबूतर त्यांना हाकलत होते. कुठे आहेत कावळे आणि कबूतर? हे आत्ता सोडून गेले नाही काय? चल. हो का? तुम्ही आम्हाला हाकलताय हे कळतंय मला, बरं का? दोन्हीत काही फरक आहे का? हो बरं. अप्पा चला ना, काय यांच्याशी बोलत बसला? हो जा जा, लवकर जा. सारसबागेत गणपतीच्या साक्षीनं लग्न आहे त्यांचं आज. हा हो बोलले. चल 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 चल. चल. आले मोठे. पट्या पण काय विक्षिप्त माणूस आहे ना. आधी इथं काही बोलत नाही, लाजतच बसतो. आणि आता काय, इथं बोलवलं भेटायला. बोल आई. आला का ग पट्या? नाही ना. काय कमाल करतो हा. हो ना. तर मुलीला असं थांबवून ठेवायचं नसतं, कळत कसं नाही याला? मग एक मिनिट, तुला काय ग माहित त्यानं बोलवलं? नाही ग, मला माहिती नव्हतंच ग. मी आपला एक खडा टाकून पाहिला, बसला का नाही बरोबर. तू फोन ठेव आई. हो ठेवते मी, पण हे बघ, माझ्याशी जसं तुसड्यासारखं बोलतेस ना, तसं त्याच्याशी बोलू नकोस प्लीज. बाय. बोला. तूच बोल. मी काय बोलू? तुम्ही बोलवलंय, तुम्ही बोला. पट्या, सकाळी सकाळी भंकच नकोय.
तू बोलवलंस ना इथे, तू बोल. अहो मला चंदूचा फोन आला होता आणि तुम्ही माझ्याशी असं तुसड्यासारखं का बोलताय? मी काय केलंय? पट्या, मी तुझ्याशी तुसड्यासारखी बोलत नाहीये. मलाही चंदूचाच फोन आला होता. या चंद्याला ना धरून बडवला पाहिजे. अरे आणखी किती बडवणार? माझं एक एक हाड खिळखिळ झालंय. चंद्या, हा काय मॅटर आहे? आणि तू काय रे रॅन्डम फोन करून बोलवत सुटला सगळ्यांना इथे सारसबागेत? या सवऱ्यामुळे सगळं झालं. याने आमच्या हिला पिन मारली म्हणून मला फिरायला बाहेर पडावं लागलं. तुम्हाला सांगतो, ही चार चौकांमध्ये अजिबात मागे पुढे बघत नाही, थंडीची ठेवून देते. मग अशा वेळेस मला वाचवायला मी आपल्या जिगरी दोस्तांना, आपल्या चड्डी बड्डी यार्कलाच बोलवणार ना. आणखी कोणाला बोलवणार? थांबा. काय? प्लीज वाचवा ना यार. हा काय? मी असं म्हणत होतो, मी इथूनच पाया पडू का? का? या पोटामुळे पुढच्या पायऱ्या चढता येत नाहीत तुम्हाला? येतायत येत आहेत ना. पण तरीही म्हटलं इथून दर्शन. चला चला चला, वा पुढे चला. चला चला, चढा चढा, पायऱ्या चढा. मॅड आहे ना हा चंद्या? आतून बाहेरून वेडा आहे. पण कारण काही असो, पण ह्या निमित्तानं मी सारसबागेत तरी आले. इतक्या वर्षांनी, कित्येक वर्ष आलेच नाही मी इथे. खरंय. अहो मी सुद्धा कॉलेज नंतर दिवाळी टू दिवाळी. मी कॉलेज नंतर बहुतेक आत्ताच येते. कॉलेजमध्ये असताना तर आम्ही इथे सारखे पडीक असायचो. बागेच्या मागचा तो भेळ पावभाजीवाला आहे ना, तो आमच्या अख्ख्या ग्रुपला ओळखायला लागला होता. माहितीये तुला? मला कसं माहिती असणार? अहो मी कुठे यायचो तुमच्या ग्रुपमध्ये? का तुला यायचं होतं का माझ्या बरोबर? पट्या, गाणं थांबलात का? गाणं मी कुठे गायले? नाही ते हे काय नाही. पट्या, कॉलेजमध्ये हळूच पाठलाग करायचास ना माझा? तुला यायचं होतं ना माझ्या बरोबर? अहो नाही, मी ते ग्रुप बरोबर असं म्हणत होतो. अच्छा, सांग बरं कोण कोण होतं ग्रुपमध्ये? पट्या, मी सोडून कधीतरी इकडे तिकडे बघितलं होतंस का रे कॉलेजमध्ये असताना? ग्रुप बरोबर यायचं होतं म्हणे. तू काही कमी मॅड नाहीयेस पट्या. चला आले मोठे, उभे राहा. हात जोडा. काय हे काय? या आठवड्यातला माझा मार वाचव रे देवा. गणराया, बाकी काही झालं तरी चालेल, पण नवरा मात्र मुठीत पाहिजे.
चला सगळं आजच मागणार आहात. चला चला चला. उतरा पटापटा. बाप्पा, सचिनची काळजी वाटते रे. तो हुशार आहे, फक्त बुजरा आहे. त्याला लवकरात लवकर नोकरी मिळू दे देवा. त्याचं चांगलं होऊ दे सगळं. वल्लीला सुख मिळू दे, मावशीची तब्येत उत्तम राहू दे. आमच्या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव बाप. सारसबागेत भेटतायत काय? मला सुद्धा आता बघायचंच आहे. भाऊजी कुठल्या बाईला भेटायला एवढे आतुर झाले. चल. चला